दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 5 जुलै 2026, आज रविवार आणि आज दुपारी 3:13 नंतर चंद्र जातो आहे शततारका नक्षत्रामधून पूर्वा भाद्रपदा या नक्षत्रामध्ये. तसेच आज चंद्र आहे कुंभ राशीमध्ये. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र 11व्या भावात आहे. आज रविवारी मित्रांसोबत गप्पांचा किंवा पार्टीचा बेट ठरू शकतो, पण दुपारी बजेटकडे थोडं लक्ष द्या. अनावश्यक खर्च टाळलेला चांगला राहील. अश्विनी नक्षत्र. सकाळी मित्रांकडून कार्यसिद्धी होईल, परंतु दुपारनंतर अचानक डेंजर झोन आहे, त्यामुळे महत्वाची कामे दुपारनंतर करू नका. वादविवाद आणि मोठा खर्च दुपारनंतर नक्कीच टाळावा. भरणी नक्षत्र. सकाळी संवादात नेटवर्क इश्यू येईल, पण दुपारनंतर अडकलेली कामे नक्कीच फत्ते होईल, त्यामुळे महत्वाची कामे दुपारनंतर करावी. कृतिका नक्षत्र. सकाळी सर्व सुरक्षित असेल, मात्र दुपारी कोणाशी हुज्जत घालू नका. दुपारनंतर काळजी घ्या. मेष राशीसाठी उपाय आहे, अंघोळ केल्यानंतर कपाळावरती पाण्याने किंवा भस्माने एक छोटासा सात्विक टीका नक्की लावावा. आपले डोकं शांत राहील आणि दिवस चांगला जाईल. वृषभ राशीच्या 10व्या भावातील चंद्रामुळे सुट्टीच्या दिवशी तुम्हाला घरातील किंवा ऑफिसच्या पेंडिंग कामाची आठवण येईल आणि कामामध्ये वेळ जाऊ शकतो. कृतिका नक्षत्र. सकाळी कामामध्ये सुरक्षितता जाणवेल, दुपारी मात्र घरच्यांशी गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. रोहिणी नक्षत्र. सकाळी अचानक कामात बग म्हणजेच अडथळा येऊ शकतो, दुपारनंतर मात्र एकदम रिलॅक्स फील होईल. आपली वेळ नक्कीच चांगली जाईल. मृग नक्षत्र. सकाळी कामाचे कौतुक होईल, पण दुपारी एखादी नवीन कटकट डोक्यासमोर येऊ शकते, त्यामुळे आपण डोकं शांत ठेवावं. वृषभ राशीसाठी आज उपाय आहे, आज घरातल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये एक छोट्या वाटीत स्वच्छ पाणी भरून ठेवावे. वास्तू शांत राहील आणि डोके शांत राहील. मिथुन राशीसाठी 9व्या भावातील चंद्र नशिबाचे दरवाजे उघडत आहे. आज अचानक एखाद्या देवदर्शनाचा किंवा कुटुंबासमवेत बाहेर जाण्याचा प्लॅन बनू शकतो. मृग नक्षत्र. सकाळी प्रवासात भाग्याची साथ मिळेल, दुपारनंतर खर्चाचा स्पीड ब्रेकर येईल, म्हणजे अनावश्यक खर्च होऊ शकतात, त्यामुळे दुपारनंतर खर्चावर नियंत्रण ठेवा. आद्रा नक्षत्र. सकाळी प्रवासाचा कंटाळा येईल, पण दुपारनंतर अनपेक्षित फायदा आपल्याला सरप्राईज देऊ शकतो, त्यामुळे दुपारची वेळ उत्तम आहे. पुनर्वसू नक्षत्र. सकाळी नशिबाचा प्रीमियम सपोर्ट मिळेल, दुपारनंतर मात्र थोडा थकवा जाणेल. एकंदर आजचा दिवस उत्तम आहे. मिथुन राशीसाठी आज उपाय आहे, आज स्वतःजवळ एक पिंपळाचे पान ठेवावे. प्रवासात विघ्ने येणार नाहीत आणि दिवस सुंदर जाईल. कर्क राशीच्या 8व्या भावातील चंद्र म्हणजे जणू सुट्टीच्या दिवशी डू नॉट डिस्टर्बचा मोड लावायची वेळ आलेली आहे. पुनर्वसू नक्षत्र. सकाळी कुटुंबाचा उत्तम टेक सपोर्ट मिळेल, दुपारनंतर स्वतःसाठी वेळ काढाल. आजचा दिवस उत्तम आहे. पुष्य नक्षत्र. अडचणीच्या वेळी मित्रांची आणि नशिबाची भक्कम साथ तुम्हाला मिळते. आजचा दिवस अत्यंत सुरेख आहे. आश्लेषा नक्षत्र. सकाळी डेंजर झोन आहे, प्रवास टाळा, नंतर टेन्शन एकदम कमी होईल. दुपारनंतर महत्वाची कामे करावी. कर्क राशीसाठी आज उपाय आहे, आज जेवायला बसताना ताटाभोवती पाण्याने एक चौकोन किंवा वर्तुळ मंडळ नक्की काढावे. अन्न पचन चांगले होईल. सिंह राशीसाठी चंद्र 7व्या भावात आहे. रविवारी सकाळी जोडीदारासोबत ऑनलाईन शॉपिंग करून चर्चा होईल, पण दुपारनंतर तत्वज्ञानाच्या गप्पा रंगतील, त्यामुळे आजचा दिवस एकंदर चांगला आहे. मघा नक्षत्र. सकाळी 100% काम पूर्ण करा, दुपारनंतरची वेळ सिस्टीम क्रॅश होण्याचा धोका आहे, त्यामुळे महत्वाची कामे दुपारनंतर करू नका. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी संवादात एरर येतील, पण दुपारनंतर वादावर पडदा पडून कामे मार्गी लागतील, त्यामुळे महत्वाची कामे दुपारून करावी. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी नातेसंबंध सुरक्षित राहतील, दुपारनंतर विनाकारण मतभेद टाळा. आपल्या वाणीवर दुपारनंतर नियंत्रण ठेवा. सिंह राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या हॉलमध्ये एका वाटीत कापूर आणि एक लवंग एकत्रित जाळून त्याचा सुगंध पूर्ण घरात पसरू द्यावा. आपली वास्तू नक्कीच शांत होईल. कन्या राशीच्या 6व्या भावातील चंद्रामुळे आज सुट्टी असली तरी साफसफाई किंवा घरातील पेंडिंग कामे तुम्हाला पूर्ण करावी लागतील. विरोधक मात्र गप्प बसतील. आजचा दिवस आपल्यासाठी स्पर्धेसाठी उत्तम आहे.
उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळी कामात सुरक्षितता मिळेल, मात्र दुपारनंतर कोणाशी वाद घालू नका, थोडी काळजी घ्या. हस्त नक्षत्र सकाळी अचानक कामात बग येऊ शकतात, म्हणजे अडथळे येऊ शकतात. दुपारनंतर मात्र एकदम रिलॅक्स फील, आपल्याला दुपारनंतरची वेळ उत्तम आहे. चित्रा नक्षत्र सकाळी अडकलेले पैसे मिळतील, दुपारी मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कन्या राशीसाठी उपाय आहे, आज सकाळी पक्ष्यांना खायला थोडेसे भिजवलेले पोहे नक्की टाकावेत. हा उपाय सकाळी सूर्योदयानंतर लगेच करावा. तुळ राशीच्या 5व्या भावातील चंद्रामुळे आज सकाळपासून मुलांसोबत गप्पा आणि आवडीच्या वेब सिरीज बघण्यावरती भर राहील. आजचा दिवस कुटुंबासोबत मस्त जाईल. चित्रा नक्षत्र सकाळी आनंदाची किंवा पैशाची सुरेख बातमी येऊ शकते, दुपार मात्र उत्साहाच्या भरात कोणतीही चूक करू नका. दुपारनंतर काळजीपूर्वक काम करा. स्वाती नक्षत्र सकाळी थोडा आळस येईल, पण दुपारनंतर अनपेक्षित फायदा आणि सरप्राईज मिळू शकते. विशाखा नक्षत्र सकाळी नशिबाचा व्हीव्हीआयपी पास मिळतोय, दुपारनंतर स्वतःला थोडं ओव्हरलोड होऊ देऊ नका, तब्येतीची थोडी काळजी घ्या. तुळ राशीसाठी उपाय आहे, आज उजव्या हाताच्या मनगटावरती थोडेसे सुगंधित चंदन नक्की लावा, मन प्रसन्न राहील. वृश्चिक राशीच्या 4थ्या भावातील चंद्रामुळे आज तुम्हाला फक्त घरात बसून आईच्या हातचे सुरेख जेवण खावेसे वाटेल. घरगुती शांतता महत्वाची वाटेल आणि कौटुंबिक सुख चांगले लाभेल. विशाखा नक्षत्र सकाळी नशिबाची पूर्ण साथ मिळेल, दुपारी थोडा शारीरिक थकवा जाणू शकतो, त्यामुळे दुपारनंतर थोडी काळजी घ्या. अनुराधा नक्षत्र घरात मित्रांची आणि दुपारनंतर नशिबाची सुंदर साथ मिळते, त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस उत्तम आहे. ज्येष्ठा नक्षत्र सकाळी डेंजर झोन आहे, प्रॉपर्टीचा विषय काढू नका, आज कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका, दुपारी परिस्थिती रिलॅक्स होईल. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या बाहेर पडताना थोडी बडीशोप आणि खडी साखर एकत्र चावून चावून खावी, वाणीत गोडवा चांगला टिकून राहील. धनु राशीच्या 3ऱ्या भावातील चंद्रामुळे रविवारी सुद्धा तुमची ऊर्जा लेवल 100% असेल. भावंडांसोबत गमतीदार वेळ घालवायला आजचा दिवस अत्यंत सुरेख आहे. मूळ नक्षत्र सकाळी सर्व कामे मार्गी लागतील, पण दुपारनंतर सिस्टीम क्रॅशचा धोका आहे, आज दुपारनंतर वाट टाळा. पूर्वाषाढा नक्षत्र सकाळी शेजारच्यांशी नेटवर्क इश्यू होऊ शकतो, त्यामुळे मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. दुपारनंतर कामे सक्सेसफुली मार्गी लागतील, काहीच अडचण नाही. उत्तराषाढा नक्षत्र सकाळी प्रवास सुरक्षित राहील, दुपारी विनाकारण मतभेद टाळा, आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. धनु राशीसाठी आज उपाय आहे, तुमच्या डायरीत किंवा वाचत असलेल्या पुस्तकात एक छोटासा हळकुंडाचा किंवा हळदीचा तुकडा ठेवा, आपली बुद्धी स्थिर राहील आणि अभ्यासात मन लागेल. मकर राशीच्या 2ऱ्या भावातील चंद्रामुळे आज रविवारी कुटुंबासोबत एकत्र बसून जेवणाचा आनंद घ्याल, पण दुपारनंतर अचानक फॅमिली बजेट किंवा आर्थिक विषयावरती कडक चर्चा सुरू होईल, त्यामुळे आपली चर्चा एकंदर उत्तम राहील याच्याकडे लक्ष द्यावे. उत्तराषाढा नक्षत्र सकाळी आर्थिक व्यवहार सुरक्षित राहतील, दुपारी कुटुंबात गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे गैरसमज टाळावेत. श्रवण नक्षत्र सकाळी खर्चाचा ताण येईल, पण दुपारनंतर आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. धनिष्ठा नक्षत्र सकाळी अचानक धनलाभ किंवा चांगला फायदा होईल, दुपारी खर्चाचा स्पीड ब्रेकर येतोय, त्यामुळे अनावश्यक खर्च दुपारनंतर टाळावा. मकर राशीसाठी आज उपाय आहे, घरातल्या किंवा बाहेरच्या एखाद्या मुक्या प्राण्याला थोडेसे दूध नक्की पाजा. कुंभ राशीच्या लोकांनो, आज चंद्र तुमच्याच राशीत आहे, सकाळी राहूच्या प्रभावामुळे तुम्ही स्वतःच्या दुनियेत आणि मोबाईल मध्ये असाल, पण दुपारनंतर साक्षात गुरुचे नक्षत्र सुरू होत असल्यामुळे तुम्ही सगळ्यांना ज्ञानाचे डोस पाजायला सुरुवात कराल, त्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. धनिष्ठा नक्षत्र सकाळी धावपळ आणि अडथळे येतील, दुपारी स्वतःला सुरक्षित फील कराल. शततारका नक्षत्र सकाळी सिस्टीम रिबूट म्हणजे थकवा जाणवू शकतो, दुपारनंतर व्यक्तिमत्वाचा फायदा होऊन आपल्याला आर्थिक धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सकाळी नशिबाचा प्रीमियम सपोर्ट मिळतो आणि दुपारी मात्र शरीराला थोडी विश्रांती द्यावी लागेल, तब्येतीची थोडी काळजी घ्या. कुंभ राशीच्या लोकांसाठी आज उपाय आहे, तुमच्या पर्समध्ये किंवा खिशात एक अखंड सुपारी आणि एक नाणे लाल कपड्यात गुंडाळून ठेवा, लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल. मीन राशीच्या 12व्या भावातील चंद्रामुळे आज सुट्टीच्या दिवशी एकदम
बॅटरी सेव्ह मोडवर राहावेसे वाटेल, ऑनलाईन वेब सिरीज बघण्यात किंवा एकांतात वेळ जाईल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, लांबून मदतीचा हात येईल, दुपारी थोडा तना जाणू शकतो. आजचा दिवस मात्र सकाळसाठी उत्तम आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, मित्रांचा आणि नशिबाचा प्रीमियम सपोर्ट आज संपूर्ण दिवस आहे. आजचा पूर्ण दिवस उत्तम आहे. रेवती नक्षत्र, सकाळी डेंजर झोन आहे, अनावश्यक खर्च टाळा, फसवणूक होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या. दुपारी मित्रांचा उत्तम सपोर्ट मिळतोय, त्यामुळे कोणत्याही अडचणीतून नक्कीच बाहेर याल. मीन राशीसाठी आज उपाय आहे, आज अंघोळीच्या पाण्यात थोडेसे खडा मीठ टाकून अंघोळ करा. सर्व नकारात्मक ऊर्जा वाहून जाईल आणि आपल्याला चांगली अनुभूती येईल. तर मित्रांनो, हा होता 5 जुलै कुंभ राशीतील शततारका ते पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या प्रवासाचा रविवार स्पेशल सात्विक आणि मजेशीर लेखाजोखा. आजचे हे नवीन सात्विक उपाय आपल्याला कसे वाटले मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हसत राहा, आनंदी राहा, इतरांनाही भरभरून आनंद द्या. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या श्रीशास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीशास्त्र परिवारात सामील होण्यासाठी आपले चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र आणि राशी फलादेशामध्ये. आज मी तुमच्यापासून रजा घेतो. शुभम भवतु.